श्री स्वामी समर्थ मंदिर व सेवा केंद्र बदलापूर येथे आज भव्य वृक्षारोपणाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि पनवेल हायवेवरती 150 झाडे लावण्यात आली। त्यावेळेस 20 ते 25 सेवेकरी मिळून हा कार्यक्रम करण्यात आला। सर्वप्रथम मंदिरामध्ये 9 वाजता बाहेर खूप मोठा मुसळधार पाऊस पडत असताना सुद्धा सेवेकरी या सेवा करण्यासाठी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते। त्यानंतर तेथून गाडीने पनवेल हायवेवरती गेल्यानंतर तिथे असलेले वृक्ष 20 ते 25 सेवेकरींनी 150 झाडे लावण्याचा आज विक्रम केला। आज 150 झाडे लावताना त्यांना होणारा आनंद तुम्ही इथे पाहू शकता। यामध्ये महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी होत्या। तर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र तर्फे आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले। सर्व महिला मंडळ इथं आलेले आहेत। त्याचबरोबर सेवेकरी बंधू आज बॅनर्स वगैरे घेऊन तयार आहेत। त्याचबरोबर महिला मंडळ सुद्धा आता झाडे लावण्यास सज्ज आहेत आणि तुम्ही इथे झाडे पण पाहू शकता। जवळपास 125 ते 150 झाडे इथे अवेलेबल आहेत आणि पनवेल हायवेवरती आम्ही आहोत। इथे तुम्ही श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान संचलित श्री स्वामी समर्थ मंदिर व सेवा केंद्राचा हा भव्य बोर्ड पण तुम्ही बघू शकता आणि भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आज 30 जुलैला आयोजित करण्यात आला आहे आणि प्रत्येकाने झाडे लावायला पाहिजे हा एक संदेश श्री स्वामी समर्थ मंदिरातर्फे देण्यात येतोय। बाहेर खूप धो पाऊस आहे। खाली बघूनच चालायला पाहिजे बाबा। मुसळधार पावसात झाडे लावण्याची मजा काही औरच असते। झाडे लावताना श्री स्वामी समर्थ मंदिरातील सर्व सेवेकरी श्री स्वामी समर्थांच्या गजरामध्ये त्याचबरोबर त्याच पद्धतीने नामस्मरण करत हे झाडे लावण्यात आली। त्यावेळेस टिपलेले हे दृश्य तुम्ही पाहू शकता। निसर्गरम्य वातावरणामध्ये झाडे लावताना हे सेवेकरी तुम्ही पाहू शकता। वृक्षारोपण करणारी टीम सर्वप्रथम झाडे घेऊन फोटो बॅनर सहित काढताना हे दृश्य। श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र बदलापूर येथे असे नवनवीन उपक्रम वेळोवेळी घेण्यात येतात। त्यावेळेस महिला वर्ग ही कायम अग्रेसर असते आणि त्याच पद्धतीने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील हा पहिला वृक्षारोपणाचा सोहळा साजरा करताना महिला वर्गातील चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही इथे पाहू शकता। नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, आज पनवेल हायवेवरती झाडे लावण्याचा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तुम्ही पाहू शकता। तर इथं पाहू शकता तुम्ही सर्व महिला मंडळ खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे। आज आम्ही इको नेचर फाउंडेशन तर्फे 1000 झाडे लावली होती। निसर्गप्रेमी मित्रमंडळ तर्फे 1000 झाडे लावली। त्याचं संगोपन पण मी आता करत आहे आणि शिवाय आज इथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र बदलापूरच्या तर्फे इथे आज 150 झाडे लावण्याचा संकल्प इथल्या अनेक लोकांनी करत आहेत। तर तुम्ही पाहू शकता एक निसर्ग एकदम सुंदर आम्हाला साथ देत आहे आणि झाडे प्रत्येकाने लावायला पाहिजे, कारण झाडे लावणं म्हणजे आपण अनेक लोकांचे प्राण वाचू शकतो। कारण झाड आपल्याला ऑक्सिजन देतात, खूप सारे फायदे आहेत झाडे लावण्याचे। तर तुम्ही पाहू शकता आपले रुपेश साहेब आहेत तिथे झाडे लावत आहेत आता
रुपेश साहेब, कसं वाटत आहे आज झाडाच्या, छान वाटतंय, कसं वाटत आहे आज, 2 शब्द बोला. खूप छान वाटतंय. आमच्या स्वामी समर्थ मंदिरातर्फे आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आम्ही इथे. आणि इथे जवळजवळ 20 ते 25 जण आम्ही स्वामी सेविकरी इथे आहोत. जवळजवळ 125 झाडं लावण्याचा आमचा संकल्प आहे. वरती धो पाऊस पडत आहे, अजून तुम्ही खाली झाडे लावताय, तर तुम्हाला कसं वाटतं? खूप आनंद? खूप छान वाटतंय. पावसाळ्यात भिजून काम करायला मजा येते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तर बघा, रुपेश साहेबांनी पण झाडे लावतायत आणि अनेक इथं महिला मंडळ आहेत जे झाडं लावण्याचा आस्वाद घेतात. इथे बघा, भात लावणीचं पण शेत आम्हाला इथे. तर इथे भरपूर चिखल आहे, त्याच्यामुळे चिखलात आम्ही दौडत आहोत. तर इथे पाहू शकता तुम्ही, अनेक महिला मंडळ एकदम उत्साहाने इथे आलेले आहेत. खूप उत्साह आहे, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहू शकता. श्री स्वामी समर्थ आम्हाला हे काम करून घेत आहेत. तर श्रद्धा मिस्त्री विचारूया, आपल्याला कसं वाटतं मॅडम तुम्हाला? छान वाटतंय. आज झाडे लावताय तर झाडे लावताना छान वाटतंय. किती झाडे लावली? 4 लावली. 4 लावली का? हा. तर अजून भरपूर झाडे लावायची तुम्हाला इथे. तर छान वाटतंय ना? मस्त वाटतंय. इथे बघू शकता पनवेल हायवे वरती आणि निसर्गरम्य परिसर. आणि या निसर्गरम्य परिसरामध्ये झाडं लावण्याची मजा काही औरच आहे. वाटत आहे? आणि कितवा अनुभव आहे तुमचा? पहिल्यांदाच आहे? कसं वाटत आहे पहिल्यांदा? तर इतकं पाऊस पडत आहे खूप आणि तुम्ही झाडं लावताय. तर किती झाडे लावली आतापर्यंत? वाव, खूप छान, खूप छान. तर अशा काका आमच्या सोबत आहेत. कसं वाटतंय रिया झाडं लावतेस तर? मला खूप आनंद होतो. पहिला अनुभव आहे तुझा हा? नाही, हा. कुठे लावलंस याच्या आधी झाडे? याच्या आधी मी माझ्या स्कूलमध्ये. अच्छा. तर किती झाडे लावलंस तू आतापर्यंत? आतापर्यंत मी 6-7 तरी लावले. अच्छा. तर आणि घरी लावलेत काही. एज किती आहे? तेच माझं 16. 16 वर्षाची ही मुलगी आहे आणि इथे सुद्धा झाडे लावायला आली आहे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे. आणि तुम्हाला कसं वाटतंय आज झाडे लावायला आलात तर? एकदम मस्त. तुमचं नाव? कविता नारखेडे. ओके. तर तुमचा सुद्धा पहिला अनुभव आहे की ह्याच्या आधी पण झाडे लावले? पहिला अनुभव. पहिला अनुभव आहे. कसं वाटतंय? घरात लावली आहे कुंडीमध्ये. अच्छा. तर इथे आहेत हे सुद्धा एक. ओके. तर अशा पद्धतीने इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने चालू आहे. पद्धतीने आमचा हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर इथे थोडेसे विश्रांतीसहित आम्ही नाश्ता आणि चहा आमचा घेण्यात आला. तर मस्त लागला. तर अशा पद्धतीने इकडे पण नाश्ता देण्याचं काम चालू आहे. आमच्या आपटे दादाने आम्हाला नाश्ता आणून दिलेला आहे. तर आपटे साहेबांनी नाश्ता दिलेला आहे आणि इथे सर्वांनी नाश्त्याचं आयोजित करण्यात आलं. तर झाडे लावूनही काही उपयोग नाही आहे, झाडांची निगा पण घ्यायला पाहिजे. त्याला बॅरिगेट्स करताना सुद्धा हे श्री स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकरी तुम्ही पाहू शकता. आणि तुम्ही पाहू शकता इथे जितके काही झाडं लावलेले आहेत त्या सर्वांना बॅरिगेट्स करण्याचं कामसुद्धा इथे आज करण्यात आलं. तर 150 झाडे आज लावण्यात आली. खूप छान वाटत आहे. तर अशा पद्धतीने भर पावसात सुद्धा आमचे सेवेकरी श्री स्वामी समर्थ सेवेकरी हे सेवा करताना तुम्हाला दिसून येतात. किती सुंदर बघा त्यांनी झाडं लावलेली आहेत आणि अशा 150 झाडं आम्ही लावलेलो आहोत. तर तुम्ही इथला सुंदर नजारा पण पाहू शकता. पनवेलकर हायवेवरती इथे आम्ही हे झाडे लावलेले आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. तर कधी आता श्री स्वामी समर्थाचं तर तिकडे सुर्वे काका पण आहेत. तर खूप खूप धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. असेच झाडे लावा, कारण झाडे लावल्याने आपल्याला खूप फायदा होतो. धन्यवाद. सोबत